ठिकाणी निवडणुकीचं काम सांगा, मी करेल. निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांची गळाभेट झालेली बघायला मिळाली अधिवेशनामध्ये. वादावर पडदा पडला असं वाटतं का? मी वारंवार आपल्याला सांगायचो, मतभेद होऊ शकतात, मनभेद नाही. रवींद्र चव्हाणजी, निलेश राणेजी किंवा महायुतीमधल्या कुठल्याही नेत्यासोबत आपले मनभेद नाहीत. एकंदरीत महायुती एकसंघ आहे. काही वेळात प्रचारादरम्यान एखादं ठिणगी पडली असेल तर ती निवडता येतं एवढी क्षमता भारतीय जनता पक्षाच्या नेत्यामध्ये आहे, शिवसेनेमध्ये आहे आणि राष्ट्रवादीमध्ये आहे. त्यामुळे कुणी हे समजत असेल की आमचं फार वितुष्ट झालं आहे, आता आमचं काही जमतच नाही, आता हे काही मारपीटच करणार आहे, हे जे समजतात ते काही खरं नाही आहे. खरं हेच आहे की आमचे मतभेद नाही आहे, मनभेद नाही आहेत, मतभेद आहे ते निवडतात. पण मग स्थानिक पातळीवर जी निवडणूक झाली अगदी टोकाचे वाद झाले, आरोप प्रत्यारोप झाले. मग आता महापालिकेसाठी हा वाद निवडला आणि महायुती एकत्र लढली. आपल्या आपल्या कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये आपापले नेते त्यांना हृदय लावतात, त्यांच्यासाठी काम करत असतात. शेवटी आपल्या कार्यकर्त्यांनी नेत्याला मोठं केलं असतं, त्यामुळे त्यांची निवडणूक आल्यावर तर त्यांना जीव लावावा लागेल. आणि म्हणून काही ठिकाणी आम्ही मित्रपक्षात लढल्यामुळं त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम केलं, आम्ही आमच्या पक्षाचं काम केलं. पण महाराष्ट्रात महायुती मजबूत आहे, भक्कम आहे. 2047 पण चालणार आहे.